इंद्राणीताईंनी मला काहीच उत्तर दिलं नाही साहेब, पण त्यांच्या डोळ्यात दिसलं मला. त्यांचा आणि मनोरमा आजीचा काहीतरी संबंध आहे. तर काय आहे हे सगळं? मनोरमा आजी म्हणजे तुझ्या आबांची बहीण, जिला आजोबा ओळखतात. आणि आता तू म्हणतेस की इंद्राणीचा आणि मनोरमा आजींचा पण काहीतरी संबंध आहे. साहेब मला माहिती आहे हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे, पण आपण हाच धागा पकडून जर पुढे गेलो ना तर कदाचित हे कोडं सुटू शकतं. पण साहेब हे सगळं खूप जपून करावं लागणार आहे. आणि मला खरंच तुम्हाला या सगळ्यात नाही ओढायचंय. या सगळ्यात खूप धोका आहे. आणि मला माहिती आहे ना, मला माहिती आहे तुम्ही कायम माझ्या सोबत आहात. मला काही मदत लागली आहे तर मी सगळ्यात आधी तुमच्याकडे येईन, पण आता तुम्ही या सगळ्यापासून लांब राहा माझ्यासाठी. नेत्रामुळे आजोबांच्या जीवाला धोका आहे. मृत्यूच्या बदल्यात मृत्यू, मृत्यूच्या बदल्यात मृत्यू. अहो, देव आपली का परीक्षा घेतोय? आपण असं कोणतं पाप केलंय की आपल्या नशिबी हे भोग आलेत? मी आयुष्यभर देव देव केलं, देवाधर्माचं सगळं व्यवस्थित केलं. तुम्ही आयुष्यभर मेहनत केलीत, गोरगरिबांना मदत करून त्यांचं भलं केलं. आपलं कोणाशी वैर नाहीये आणि कधी कोणाची हाय लागेल असं आपण काहीही केलेलं नाहीये. तुझा मृत्यू त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून होईल. अरे पाताळात जाऊन जरी लपला असला तरी तिचा भक्त तुला शोधून तुझा वध करेल. हे असं का घडते हो? अद्वैतच्या नशिबातला मृत्यूयोग टळावा म्हणून आपण नेत्राशी त्याचं लग्न लावून दिलं. पण त्याच नेत्रामुळे तुमच्या नाही, मी नेत्राला इथं तुमच्या समोर उभंही करणार नाही. रुपाली आणि इंद्राणी बरोबरच बोलत होत्या. तुला म्हातारा मरायला हवाय ना, जीव जायला हवाय ना त्याचा. मी मारते त्याला. मला आठवड्याभराची मुदत दे, त्या आठवड्याभरात मी मारते. पण तू काही करू नकोस. काय केलंय काय म्हाताऱ्याने? का मारायचंय त्याला? का मारणारेस? याची चिता रचली ना की मग सांगेन सगळं. ठीक आहे साहेब. तू जेवलीस? नाही, जेवेन आता. बर. घरी सगळं ठीक आहे ना? हो. आणि तू त्या इंद्राणीचा जास्त विचार करत बसत नाहीयेस ना उगाच? नाही साहेब, तसं काही नाही. बर. नेत्रा, ऍक्च्युली मला तुला काहीतरी विचारायचं म्हणून मी तुला फोन केला होता. बोला ना.
नाही काही नाही. साहेब काय झालं सांगा ना. नाही काही नाही नेत्रा, आपण बोलूयात नंतर. साहेब असं नका ना करू, सांगा ना मला काय झालंय. नेत्रा, बाबांनी तुला कधी काही सांगितलंय 10 करोडच्या अमाऊंट विषयी, किंवा त्यांना असं काही बोलताना ऐकलंयस का तू कधी? ती 10 करोड तुझ्या तोंडावरती असे मारेन तो, पण त्यातही एक प्रॉब्लेम आहे. पण ज्याने गैसास गुरुजींना गाठून त्यांचा व्हिडिओ शूट केला, ज्यात त्यांनी सगळं सत्य सांगितलंय. आणि या व्हिडिओच्या जोरावरती ती आता मला ब्लॅकमेल करते. अद्वैतला हा व्हिडिओ दाखवण्याची धमकी देते. का काय झालं, तुम्ही असं का विचारताय. नेत्रा, बाबांनी मागे 10 करोडचं लोन घेतलंय. मी विचारलं त्यांना एवढी मोठी रक्कम कशासाठी घेतली होती, तर म्हणाले रात्री घरी आल्यावर बोलूयात म्हणून. मला कळत नाही हा सगळा टॉपिक त्यांना घरी का डिस्कस करायचा. साहेब तुम्ही एवढी काळजी का करताय. शेखर साहेब म्हणालेत ना घरी आल्यावर बोलू, मग सांगतील ते तुम्हाला. ठीक आहे, कळेलच रात्री. चल बाय, निघतो मी. बाय. ठेवू? हो. दहा करोडचं काय सांगणार आहेत शेखर साहेब. रुपालीबाई साहेबांनी त्यांना धमकी देऊन पैसे घेतले होते, ही गोष्ट ते सगळ्यांना सांगणार नाहीयेत ना. काय प्लॅन आहे? कसला कसला प्लॅन. मला 10 करोड द्यायचा काय प्लॅन आहे? आलाच लायकीवर. पुन्हा पुन्हा तेच तेच विषय उकरून काढू नकोस शेखर. मी विषय उकरून नाही काढत आहे, विषय संपवतोय. चल खाली जा. 10 करोडचा हिशोब दे. मला नाही, अद्वैतला. मी अद्वैतला सगळं सांगितलंय. आबांना मनोरमा आजीचा फोटो सापडलाय. ग्रेट. मग कधी भेटतात ते आपल्याला? त्यांना गाडी पाठवायची आणायला? हो, पण कुठेतरी बाहेरच भेटूया. आबा घरी आले तर सगळ्यांना कळू शकतं ना. एक मिनिट. हा बाबा. हो येस, चालूच. चल, बाबांनी बोलावलंय. दुपारी मी तुला सांगितलं ना ते 10 करोडच्या लोन बद्दल, त्याबद्दल त्यांना बोलायचंय. चल. 10 करोडचं काय सांगणार आहेत शेखर साहेब. रुपालीबाई साहेबांनी त्यांना धमकी देऊन पैसे घेतले होते, ही गोष्ट ते सगळ्यांना सांगणार नाहीयेत ना. काय काय झालं? मला कशाला बोलवलंय? सगळ्यांनाच बोलवलंय. काहीतरी बोलायचंय बाबांना सगळ्यांशी, इम्पॉर्टंट म्हणून. थांब जरा. आता अचानक काय बोलवलंय? मलाही नाही माहित. भाऊजी आले. भाऊजी काय झालंय? सांग तू. आधी सगळ्यांना येऊ दे. डॅड, ऑल ओके ना? हो. शेखर, मला तुझ्याशी बोलायचं जरा. आई, आपण बोलूया नंतर. तू बस ना, तू बस. ये बस. एक लवाड लांडगा असतो. तो सिंहाची कातडी पांघरून जंगलात फिरत असतो. त्याला असं वाटायला लागतं की तो जंगलाचा राजा झालाय. जंगलातले सगळे प्राणी त्याला घाबरतील.
पण एक दिवस ती कातडी बाजूला होते आणि त्याचं खरं स्वरूप सगळ्यांसमोर येतं. तुझंही तसंच झालंय रुपाली. तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी सत्य परिस्थिती बदलत नाही आणि ती लपून तर राहतच नाही. थांब ना, चालीस कुठे? वाचा बसली तुझी. तुझं सत्य सगळ्यांसमोर येणं मग वाचा बसली. ए मला म्हण ना, पिंडोक राजाध्यक्ष म्हण ना मला पण म्हण. मला असं वाटलं मी इतक्यात सगळ्यांना सगळं सांगून टाकेन की तू मला 10 करोड साठी ब्लॅकमेल करतेस. नाही ग, 20 वर्ष मला तू फसवतेस. इतक्यात काही नाही, तुला अजून खूप सहन करायचं आहे. पण आता 10 करोड रुपये माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचेस. एक काम कर, माझ्या अकाउंटला नको, तू ते कंपनीच्या अकाउंटला ट्रान्सफर कर. तुला ऐकू आलं ना? कंपनीच्या अकाउंटला 10 करोड ट्रान्सफर करायचे. करणार आहे मी, पण 10 करोड नाही, 8 करोड. 2 करोड नाही आहेत माझ्याकडे आता, 8 करोड आहेत, ते करते मी. घेताना घेतलेस ना एकत्र 10 करोड, मग एकत्र 10 करोड ट्रान्सफर करायचेस. देणार आहे मी 10 करोड, पण आत्ता नाही आहेत माझ्याकडे. 2 करोड कमी आहेत, 8 करोड देते मी आता. ठीक आहे. मग मी अद्वैतला ते रेकॉर्डिंग ऐकवतो की तुम्हाला 10 करोड साठी ब्लॅकमेल केलंस. माझ्याकडे दुसरा प्लॅन तयार आहे. 10 करोड रुपये लवकरात लवकर कंपनीच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे. हे बघ रुपाली, सुरुवात तू केलीस की नाही, शेवट मी करणार. मला गरज असते तेव्हा कुठे जाऊन मरतेस का तू? नीट बोलायचा माझ्याशी. मग मला गरज असते ना तेव्हा थांबायचं इथे. मग मला गरज असते ना तेव्हा तूही मदत करायचीस. विषाची बाटली नीट ठेवलीस, त्या शेखरला कळणार नाही ना? तेवढी अक्कल आहे मला, ठेवली आहे मी व्यवस्थित. मग ठीक आहे. मग आज रात्रीच. नाही 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 नाही, आज नाही. आज म्हाताऱ्याला नाही मारता येणार. आज नाही मारता येणार म्हणजे आजच मरायला हवा तो. जरा एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय काय झालंय? 2 करोड रुपये हवेत मला. कशासाठी? शेखरला ब्लॅकमेल करून 10 करोड रुपये घेतले होते ना मी, ते त्याला परत द्यायचेत. मग हे तू सगळं मला का सांगतेयस? तुला 1 करोड रुपये दिले होते ना मी, आणि माझे 1 करोड रुपये संपलेत इकडे तिकडे. 8 करोडच आहेत, त्यामुळे पैशांची जमवाजमव करायला लागेल. म्हाताऱ्याला नाही मारता येणार, नंतर बघू म्हाताऱ्याचं. ए नंतर वगैरे नाही. हा हे चालणार नाही मला रुपाली. जे काम त्या क्षणी झालं पाहिजे. तुला पैसे हवेत ना, उद्या सकाळी मिळतील, सगळे पैसे मिळतील. पण तो पद्माकर राज्याध्यक्ष आज रात्रीच मारायला हवा. विषय संपला. आता म्हाताऱ्याला मारावंच लागेल, आणि मारूनच टाकेन मी आता. म्हातारी गोळ्या घेऊन झोपली की म्हाताऱ्याला कायमचा झोपवते.
जा लवकर काम कर जा. कामच करणार आहे ना, त्यासाठीच आलीये ना मी. खूप मोठा धोका आहे इंद्राणी, तुझ्यासाठी पत्करतेय तुम्ही. 2 करोड रुपये उद्या सकाळी मला मिळायला हवेत, नाहीतर मग माझा शब्द मी पाळते, तुझं बघ काय ते. बघशील आता. जा. शेखर, कोणीतरी या ना लवकर. शेखर, अद्वैत. आई शेखर, आई, काय झालंय? हे बघ ना यांना काय झालंय. काय झालंय? बाबा 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 डोळे उघडा. बाबा 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 आजोबा, हिच्यामुळे सगळं झालंय. अगं पण आई झालंय तरी काय? आई बाबा बाबा काय झालं? बाबा डोळे का उघडत नाहीयेत आई? झालं तुझ्या मनासारखं? काय बिघडवलं तर यांनी तुझं? आई काय झालं आई?
काय झालं आजी? आजी आई आई तू शांत हो. आई आई तुम्ही शांत व्हा. पण नक्की काय झालं? काय झालं? अगं आम्ही शांत झोपलो होतो. नेत्रा खोलीत आली आणि यांच्या नावाने मोठ्याने ओरडली. मला जाग आली आणि पाहते तर काय मी निश्चित पडले होते. आजोबा डोळे उघडत नाही. आजोबा काय? आजोबा शेखर काहीतरी करणार आहे. यांना बरं वाटायला हवं रे काहीतरी. आई तू शांत हो, मी बघतो. बाईजी आपण यांना डिरेक्टली हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तुम्ही शांत व्हा. काही नाही होणार. शांत. नेत्रा या त्याच आहेत का ज्या तुला दिसल्या होत्या? देह धरुनी कर्म करावे, मोह फलाचा धरू नये, प्राण फुंकुनी मर्म जपावे, मोक्ष पदाला पुसू नये. आबा, मनोरमा आजी गाव सोडून जाण्यापर्यंतचा भूतकाळ तुम्ही मला सांगितला, पण त्यानंतर आजीच्या आयुष्यात काय घडलं, ती कुठे गेली, माझ्यासाठी सगळं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्यानंतर आजोबा मनोरमा आजीला भेटले का? तुम्ही जरा आठवून बघा ना, 40 वर्षांपूर्वी कधी आजोबांचा चेहरा पाहिल्याचं आठवतंय का तुम्हाला? आबा सांगा ना. नेत्रा, मला जेवढं माहित होतं ते सगळं मी तुला सांगितलंय. तुला मनोरमा ताईचा फोटो हवा होता, तोही दिलाय. आणि मला असं वाटतं की तू यावर जास्त विचार करू नकोस.
माझ्या मनातली शंका खरी असेल तर मला आता काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल इथे. देवी आई, मला माफ कर. मला माहिती आहे हा मार्ग चुकीचा आहे, पण आता माझ्याकडे काहीच पर्याय नाहीये. ते मला काही माहित नाही. पद्माकर राजाध्यक्ष ह्या घरात जिवंत येता कामा नये. कसं शक्य आहे ते? हॉस्पिटलमध्येच मार त्याला. वेडबीड लागला नाहीये ना तुला? सीसीटीव्ही कॅमेरे असतात तिथे. हे बघ, पद्माकर राज्याध्यक्ष मेला एवढंच मला तुझ्या तोंडून ऐकायचं. इंद्राणी, पैसे घेताना कारण नाही सुचली तुला? कारण नाहीये ती. मग तू जिवंत काय अजून? पैसे घेतले तुझं कामही होईल. जरा शांत. नेत्रा म्हणजे ही मनोरमा आजी. नेत्रा, तुझ्या मनोरमा आजीचा फोटो इंद्राणीकडे कसा? काय अर्थ आहे याचा? साहेब, तुम्हाला आठवतंय आबा काय म्हणाले होते? त्या माणसाने मनोरमा आजीला फसवलं तेव्हा मनोरमा आजी गरोदर राहिली होती. म्हणजे नेत्रा,
असं असू शकतं की मनोरमा आजी इंद्राणीताईंची आई आहे. फक्त आता याची खात्री कशी करावी ते मला कळत नाहीये. काहीतरी मार्ग सापडेल नेत्रा. हो साहेब, मार्ग सापडायलाच हवा. मनोरमा आजी खरंच इंद्राणीताईंची आई आहे की नाही हे कळायलाच हवं. नेत्रा, हे सगळं अनबिलिव्हेबल आहे. नियतीने काय खेळ मांडला? आई, मी काय म्हणतो ते नीट समजून घे. प्रयत्न करतो मी सांगायचा. आपण सध्या नेत्राचा विषय बाजूला ठेवूया. आई, मला सांग, आपण आपलं हे घर जोडण्यासाठी, आपली माणसं जोडण्यासाठी काय काय नाही केलंय. आणि असं असताना आपणच आपल्या माणसांना सांगायचं दूर निघून जा. मला सांग, अद्वैतला या घराची ओढ आहे, माणसांची ओढ आहे म्हणून तो भारतात परत आला कायमचा. माहिती आहे तुला? आई बरोबर म्हणतात शेखर. आणि मी पण इतकी वर्ष हे घर एकत्र ठेवलं, सगळी नाती जपली. आधीला असं अचानक आपल्यापासून लांब पाठवायचं झालं तर लोक काय म्हणतील की सावत्र आईने मुलाला वनवासात पाठवलं. असं नको व्हायला आई. आई, मला असं वाटतं की तू ना आता ह्या काही गोष्टींचा विचार करू नकोस. तुला जी भीती वाटते ना, त्याचं काय करायचं आपण बघूया. आधी बाबांना तर घरी येऊ दे. आणि तू आता अति विचार करू नकोस. तू जाऊन शांतपणे पड. मी तुला सोडायला येतो. ये, शांतपणे झोप, आराम कर. तूच ग, तूच हुकमाची राणी माझी. संकटात उपयोगी पडलीस. गुड. तुला समजावून सांगून पण समजत नाही का? पुन्हा पुन्हा तेच तेच का विचारतेस तू? डॉक्टर येतील, ते फायनल चेकअप करतील आणि मग डिस्चार्ज देतील. कळलंय तुला? हे बघ, तुझं जे काही मेडिकल नॉलेज वगैरे आहे ना ते वापर. हे काम उद्याच व्हायला पाहिजे. रुपाली, एक गोष्ट लक्षात ठेव, ही शेवटची संधी आहे तुझ्यासाठी. त्यानंतर एक सेकंदही थांबणार नाही मी. नाही, इतकं सोपं वाटतंय ना, तर मग तूच का नाही मारतेस म्हाताऱ्याला? ह्यात तू एक्सपर्ट आहेस, मी नाही. हे 100 वेळा सांगून झालंय तुला. मीही 100 वेळा तुला सांगितलंय, या सगळ्याची व्यवस्थित तयारी करावी लागते. डास नाही मारायचाय, माणूस मारायचाय, माणूस. फक्त आजचा दिवस आहे तुझ्याकडे. तयारी आत्ता सुरू कर. त्याला एकट्याला कसं गाठायचं, कसं मारायचं हे तू ठरव. उद्या मला कुठलंही कारण नकोय. कळलंय? कळलंय सगळं. ह्यावेळी जर काही गोंधळ घातलास ना रुपाली, तर अद्वैतला सगळं खरं सांगे ना मी. धमकी देतेस तू? हो, कारण 2 करोडचे पुरावे आहेत माझ्याकडे. झोप झोप झोप, शांत झोप तू. होईल काम तुझं. व्हायलाच पाहिजे. तीच बोलायला लागली ही इंद्राणी. विसरून गेले की मी तिला या घरात घेऊन आले होते. एकदा काही काम होऊन जाऊ दे, मग बघावंच लागेल इंद्राणीकडे. मग अशी ड्रेस शोधायला आली नव्हतीस ना? माझ्या परवानगीशिवाय माझ्या सामानाला हात कसा लावलास तू? माझ्या डायरीतला फोटो कुठे आहे? कोणता फोटो? या डायरीत फोटो होता, तो कुठे आहे? ताई, तुम्ही कोणत्या फोटोबद्दल बोलताय? मला खरंच काही कळत नाहीये. बऱ्या बोलानं सांग, फोटो कुठे आहे? कोणाचा फोटो? अगं, माझ्या आईचा फोटो.
तुमच्या आईचं नाव मनोरमा आहे ना? सांगा मला, तुमच्या आईचं नाव मनोरमा आहे ना? नाही. का म्हणालात तुम्ही? मी कधी म्हटलं? हा? मग मनोरमाचा फोटो तुमच्या डायरीमध्ये काय करतो? तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. फोटो मला दे. फोटो माझ्याकडे आहे. मी देते तुम्हाला, पण आधी मला सांगा, मनोरमाचा फोटो तुमच्या डायरीत का होता? काय झालं? काही नाही. मी देते. चला.